नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आता दाखल झालेत। हिरडपुरी गावामध्ये जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जोरदार पुष्पवृष्टी करत जरांगेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची ड्रोनने टिपलेली ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव जरांगेंसोबत मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत। सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील हे निघाले। गाड्यांचा मोठा ताफा, मराठा बांधवांची मोठी उपस्थिती आणि ज्या ज्या मार्गावरून मनोज जरांगे पाटील जात आहेत त्यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाते। ड्रोनच्या कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य आपण पाहताय। मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलनावर ठाम आहेत आणि पोलिसांकडून देखील 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र हे बेमुदत आंदोलन असणार असा निर्धार जरांगे पाटलांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची ड्रोनच्या कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दत्ता, जरांगे पाटील आता कुठपर्यंत पोहोचलेत? नक्कीच वृषाली, जरांगे पाटील यांचा ताफा अत्यंत हळू गतीने मुंबईच्या दिशेने जातोय, कारण रस्त्यामध्ये त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावरती येत आहेत, त्यांचं स्वागत करतात, त्यांचं औक्षण सुद्धा केलं जात आहे। त्यामुळे गाडी अत्यंत हळू पद्धतीने चालली। आता जी गाडी आहे, जो ताफा आहे मनोज जरांगे पाटलांचा, तो अंतरवाली सराटीपासून फक्त 20 किलोमीटर पुढे आलेला आहे। पैठणच्या दिशेने हा सगळा ताफा चाललेला आहे। 30 किलोमीटर आणखीन पैठण पुढे आहे आणि शिवनेरीपर्यंत पोहोचणं सुद्धा खरं तर खूप उशीर होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे, कारण लोक मोठ्या संख्येनं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी येत आहेत। ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मगाव असलेल्या आपेगाव या गावामध्ये मनोज जरांगे पाटलांचा ताफा जो आहे आता थोड्या वेळामध्ये पोहोचणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे आणि त्यानंतर अहिल्यानगर मार्गे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हे शिवनेरीवरती जाणार आहे आणि तिथे त्यांचा मुक्काम सुद्धा असणार आहे। मात्र शिवनेरीवरती पोहोचण्यासाठी रात्री खूप उशीर होण्याची सध्या शक्यता दिसते। मात्र मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत, त्यांच्यासोबत मराठा समाजाचे बांधव सुद्धा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र दत्ता, मुंबई पोलिसांनी काही अटी शर्तींवर आंदोलनाला परवानगी दिलेली आहे, त्याची माहिती आता जरांगे पाटलांना मिळालेलीच आहे, त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते? खरं तर वृषाली, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्यासाठी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। मात्र त्यांना 1 दिवसाची परवानगी मिळालेली आहे। या संदर्भात जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी मला जी काही परवानगी दिली, आझाद मैदानावर जाण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांनी सुरुवातीला आभार व्यक्त केले आणि नंतर ते म्हणाले की 1 दिवसाचं उपोषण असतं का किंवा 1 दिवसात आंदोलन होतं का, आम्हाला 1 दिवसाची अट मान्य नाही, तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन करू दिलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। पूर्ण जे पत्र आहे ते वाचल्याच्या नंतर मी पुन्हा सविस्तर बोलणार आहे असं त्यांनी सांगितलंय। मात्र 1 दिवसाचं आंदोलन होऊ शकत नाही, त्यामुळे ही अट मला मान्य नाही असं त्यांनी सांगितलेलं। मात्र इतर ज्या दुसऱ्या काही अटी आहेत त्या सगळ्या अटींचं आम्ही तंतोतंत पालन करू असं सुद्धा त्यांनी सरकारला आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडल्यानंतर सरकार त्यांना काही कालावधी वाढवून देतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कालपर्यंत तरी मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी नव्हती, त्यातल्या त्यात मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा आझाद मैदानावरती परवानगी देण्यास नकार दिला होता। मात्र सरकारने स्वतःच्या अधिकारामध्ये आज ही परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचणार हे मात्र निश्चित आहे। मात्र त्या ठिकाणी आंदोलन किती दिवस चालतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।